महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात उचेपूर ग्रामपंचायती अंतर्गत धोबाटोला गावात दारूच्या बार विरोधात मागील 3 महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन अखेर उग्र झाले। ग्रामसभेत मतदानावरून निर्माण झालेला वाद एवढा चिघळला की संतप्त महिलांची गर्दी थेट अरमान बारमध्ये घुसली आणि मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली। महिलांनी टेबल, खुर्च्या, काउंटर तसेच स्वयंपाकघरातील साहित्यही सोडले नाही। इतकेच नव्हे तर स्टोर रूमचे कुलूप तोडून आतमध्ये ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांनी भरलेले बॉक्स बाहेर काढले गेले आणि बारच्या परिसरात दारूच्या बाटल्या जमिनीवर आपटून फोडण्यात आल्या। संपूर्ण परिसरात आरडाओरड आणि संतापाचे वातावरण पसरले होते। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जनहिताच्या नावाखाली झालेल्या या तोडाफोडी आणि दारू लुटीच्या वेळी पोलीस घटनास्थळी उपस्थित होते। आरोप आहे की पोलीस कर्मचारी कारवाई करण्याच्या ऐवजी मोबाईलवर व्हिडिओ शूट करताना दिसले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले। धोबाटोला गावात सुरू असलेल्या अरमान बारचा ग्रामस्थ सातत्याने विरोध करत होते। महिला आणि ग्रामस्थांचा आरोप आहे की बारमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून तरुण पिढी व्यसनाधींकडे वळत आहे। बार बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी अनेक दिवस उपोषण आंदोलन केले। इतकेच नव्हे तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला होता। त्यानंतर प्रशासनाने हालचाली करत 18 फेब्रुवारी रोजी उचेपूर ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा बोलावली। ग्रामसभेत बार सुरू ठेवायचा की बंद करायचा यावर हात वर करून मतदान घेण्यात येत होते। संध्याकाळपर्यंत चाललेल्या मतदानाच्या दरम्यान बार मालकाच्या कथित हस्तक्षेपामुळे ग्रामस्थ संतप्त झाले। ग्रामस्थांचा आरोप आहे की त्यांची स्वाक्षरी आणि मतदान प्रशासनाकडून नोंदवले जात नव्हते। क्षणात वातावरण तणावपूर्ण झाले आणि मारहाणीची परिस्थिती निर्माण झाली। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार संतप्त ग्रामस्थांनी बार मालकाला मारहाण केली। परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून प्रशासनाने ग्रामसभा रद्द केली। ग्रामसभा रद्द होताच संतप्त ग्रामस्थ थेट बारकडे गेले आणि तेथे घुसून फर्निचर आणि दारूच्या बाटल्यांची तोडफोड केली। घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत। चिचगड पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न अपुरे ठरले। ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की गावात दारूचा बार कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही। आता प्रशासनाच्या समोर कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच जनभावनांचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे।